ओके, चला मग करूया सुरुवात लेक्चरला. सो गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार देवरे. माझी ओळख सरांनी करून दिली असेल तरी मी तुम्हाला ओळख करून देतो. मी 2023 FSO या एक्झाम मध्ये मी रँक 8 आलेला आहे. सोबतच मी राज्यसेवा 2023 ची मेन्स दिली. त्याचबरोबर 2024 राज्यसेवा मेन्स, ऍग्रिकल्चर मेन्स या सगळ्या एक्झाम मी दिलेल्या आहेत. आणि आजच्या लेक्चर घेण्यामागचा उद्देश आपला असा की येणाऱ्या 2 दिवसामध्ये आपण आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, सोबतच एक्झाम मध्ये आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आणि मी काय स्ट्रॅटेजी अप्लाय केली होती या गोष्टींवर आपण डिस्कस करणार आहोत. बरोबर. सो तसंच माझं ग्रॅज्युएशन जे आहे ते कोल्हापूर गव्हर्नमेंट कॉलेजमधनं झालंय. पोस्ट ग्रॅज्युएशन हे परभणी विद्यापीठातनं प्लांट पॅथॉलॉजी या विषयातनं कम्प्लीट केलंय. आणि नंतर मग मी फुल टाइम MPSCचा अभ्यास केला आणि FSO पदी माझी निवड झाली. आणि माझ्या या प्रवासामध्ये राहुरी अकॅडमीने मला खूप मदत केली. सोबत संदीप सरांनी खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला मार्गदर्शन केलंय. सो बघा, आतापर्यंत तुमच्या सगळ्यांचं एक रिव्हिजन झाली असेल. बरोबर. सगळ्यांनी एक दोनदा रिव्हिजन दिली असेल. सोबत आपल्या या एक्झामसाठी आता सध्या अशी सिच्युएशन आहे, काही मुलांचा आता रिझल्ट नंतर काही मुलांनी सुरुवात केली असेल, काही मुलांनी प्रिलिम झाल्यानंतर सुरुवात केली असेल, किंवा काही मुलांनी मध्येच इतर कुठल्या एक्झाम दिल्यानंतर सुरुवात केलेली असेल. तर या सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आपण हे लेक्चर घेणार आहोत. तर बघा, आवाज डबल येतोय का? कमेंट करा. आवाज क्लिअर आहे का? कमेंट करा सगळ्यांनी एकदा. सगळ्यांना येत नाही का? कोणाला एकालाच प्रॉब्लेम आहे? बघा बरं. ओके ओके, ज्यांचं क्लिअर नसेल त्यांनी त्यांचं नेटवर्क चेक करा. ओके. तर बघा मित्रांनो, आता तुम्ही अशा स्टेजला आहेत की या स्टेजला तुमची सगळी रिव्हिजन कंप्लीट झालेली आहे असं आपण गृहीत धरूया. आणि जे नवीन विद्यार्थी असतील, ज्यांनी आता नंतर अभ्यासाला सुरुवात केली आहे, तर अशा विद्यार्थ्यांचाही दृष्टीने आपण विचार करू. तर आता बघा, शेवटच्या 2 दिवसात तुम्ही काय केलं पाहिजे. तर शेवटच्या 2 दिवसामध्ये आता ज्यांचे जिथपर्यंत रिव्हिजन कंप्लीट झाली ते रिव्हिजन कंप्लीट करा, ज्यांचे झाल्या नसतील ते कंप्लीट करा. आता मी काय केलं असतं, तर समजा आता 18 तारखेला आपला पेपर आहे, तर 18 तारखेच्या रात्री, म्हणजे बघा त्यात बी कोणाला सूट होतं नाही होत, आपल्या आपल्या हिशोबानं करा. मी माझी स्ट्रॅटेजी सांगतो मी काय केलं होतं. तर 18 तारखेला आपला पेपर आहे, तर मी काय करणार, 17 तारखेला रात्री रात्री संध्याकाळी 1-5-6 वाजेनंतर जो आपला पहिला पेपर आहे, तर त्या पहिल्या पेपरला फक्त ओव्हरलुक करणार. ओव्हरलुक म्हणजे फक्त त्यात रिडिंग वगैरे नाही करायची किंवा काही रिकॉल करायचाही प्रयत्न करायचा नाही. फक्त काय करायचं, ज्या तुम्ही शॉर्ट नोट्स वगैरे काढल्या असतील तर त्या शॉर्ट नोट्सला फक्त एक ओव्हरलुक करत जायचं. यानं काय होतं की ज्यावेळेस तुम्ही उद्या सकाळी पेपर देणार आहे, तर तुम्हाला तुमची मेमरी लगेच कॅच करते, त्या क्वेश्चनला लगेच तुम्हाला पटपट आठवायला जातं. बरोबर. तर या गोष्टी मी केल्या असत्या. आणि त्याच दिवशी 17 तारखेला सकाळी काय केलं असतं, जो आपला सेकंड पेपर आहे, तर या सेकंड पेपरची रिव्हिजन केली असती. आणि जो 2 पेपरच्या मधला वेळ आहे, त्यामध्ये सेकंड पेपरचं जे वाचायचं राहिलंय ते मी त्यावेळेस कव्हर केलं असतं. बरं, असं प्लॅनिंग करू शकता. आणि आता उद्याच्या दिवशी कोणाचं राहिलं असेल त्याने फर्स्ट पेपर कव्हर केला तरी चालेल. अशा प्रकारे ज्यांच्या रिव्हिजन झाल्यात, म्हणजे प्रॉपर ज्यांनी 2-3 रिव्हिजन दिले असतील, त्यांनी आता इथून पुढे या 2 दिवसात अशी स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे. किंवा ज्यांचा अभ्यास पूर्ण झालाय ते उद्या जाऊन 17 तारखेला एकदम रिलॅक्स राहू शकता, त्यात बी काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. आणि काही विद्यार्थी असे असतील की ज्यांनी आता नंतरच्या काळात अभ्यासाला सुरुवात केली, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं की आपल्या सिलेबस पॉइंट मध्ये जेवढे बी आता कुठं फॅक्टर असतील, ऍडव्हान्टेज असतील किंवा डिसएडव्हान्टेज, नंतर असे जे म्हणजे आपल्याला वाटतं की या पॉइंटवर क्वेश्चन येऊ शकतो, तर अशा प्रत्येक विषयातलं, मग एंटो पॅथ वगैरे ऍग्रो काय सगळ्या विषयातले असे जे घटक आहेत, तर या अशा घटकांची तुम्ही काय करा, रिव्हिजन करायचा प्रयत्न करा. एवढं जरी केलं तरी तुम्हाला यापैकी बऱ्यापैकी तुम्हाला त्यातनं फायदा होईल. सोबतच म्हणजे ज्या प्रत्येक म्हणजे जे बॉक्स आहेत तुमच्या सिलेबस मधल्या, त्या सिलेबस बॉक्स मधल्या ज्या प्रत्येक 2 ओळी आहेत, त्या 2 ओळीतले जे पहिले घटक, 2 ओळीतले जे तिथं पॉईंट दिलेत ना,
ते जास्तीत जास्त या शेवटच्या 2 दिवसामध्ये काय करा, रिवाइज करायचा प्रयत्न करा. कारण की जो बी एक्झाम सेटर असेल तर तो काय करणार आहे, इनिशियल ज्या लाईनी असतील त्यातनंच बऱ्यापैकी क्वेश्चन काढायचे प्रयत्न करतील. म्हणजे एक आपला गेज आहे तो तुम्ही शेवटच्या आता या दिवसात करू शकता, कारण की तुम्ही सगळं आधी अभ्यास वगैरे सगळं व्यवस्थित केलेलं आहे. तर अशा शेवटच्या 2 दिवसात आपण या गोष्टी करू शकतो. सोबत भरपूर जणांचा विषय होता की पेन कोणता वापरायचा. तर बघा, पेन कुठलाही तुम्ही वापरू शकता. बरोबर? की असं काही कंपल्सरी नाहीये. तुम्ही साधा ₹5 ₹3 कुठलाही पेन तुम्ही वापरू शकता. पण तर आम्ही कोणता वापरला होता, तर हे बघा, एक युनिबॉलचा पेन आहे हा आणि त्यासोबत हा एक पायलटचा V7 किंवा V5. या 2 पेनपैकी आम्ही या 2 पेनानं आम्ही प्रॅक्टिस केली होती. यापैकी तुम्ही कुठलाही पेन जो तुम्हाला सुटेबल असेल, तो पेन तुम्ही वापरू शकता. तर विषय असा आहे की परत काही मुलांचा प्रॉब्लेम असतो की म्हणजे डायग्राम काढायला पेन्सिल वापरायची का? किंवा हायलाइट करायला पेन्सिल वापरायची का? अंडरलाईन करायला पेन्सिल वापरायची का? तर बघा, आपल्याकडे त्या ठिकाणी वेळ नसतो. त्यामुळे पहिल्यापासनं म्हणजे तुम्ही क्वेश्चन नंबरिंग टाकण्यापासनं ते शेवटच्या क्वेश्चन पर्यंत कधी पेन चेंज करू नका. तुम्ही डायग्राम असेल ती बी एकाच पेनानं काढा. काय अंडरलाईन करायचं असेल एकाच पेनानं करा. तुम्हाला ज्याही गोष्टी करायच्या असतील तर एकाच पेनानं करा. बरोबर? मग त्यात तुम्ही कुठलाही पेन वापरू शकता. कुठलाही पेन वापरा. रेड पेन सोडून कुठलाही तुम्ही पेन वापरू शकता. सोबत हे पेन आणि एक ब्लॅक पेन बी ठेवा त्या ठिकाणी जर लागलाच बाय चान्स तर. बरोबर? आणि असं पेनचा इश्यू करू नका की तुम्हाला पेन कोणताच वापरला पाहिजे आणि ते पेन असं इफेक्ट होईल. फक्त एक आन्सर रायटिंग करताना तुम्ही काळजी घ्या की समोरचे जे इव्हॅल्युएटर आहेत त्यांना फक्त तुमचं आन्सर कळलं पाहिजे. बरोबर? आणि तसा तो पेन असला पाहिजे. जास्त कुठलाही पेन वापरू नका. हा झाला तर आपला पेनचा मुद्दा. त्यानंतर बघा, पेन पेनचं झालं. तर आता क्वेश्चन सिलेक्शन. क्वेश्चन सिलेक्ट करताना नेमका कसा क्वेश्चन सिलेक्ट केला पाहिजे? क्वेश्चन सिलेक्ट करत असताना तुम्ही काळजी घेतली पाहिजे की तुम्हाला कोणते क्वेश्चन येत आहे. बरोबर? कोणते क्वेश्चन येत आहे त्या क्वेश्चनला आधी तुम्ही टिक करा. आता तुम्हाला कसं आहे की पहिल्या 5 पैकी 3 लिहा, नंतरच्या 2 पैकी 1 लिहा, लास्टचे 3 कंपल्सरी लिहा. असे जे तुम्हाला इन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी दिलेत, तर ते इन्स्ट्रक्शन प्रॉपर रीड करा आणि इन्स्ट्रक्शन रीड केल्यानंतर तुम्ही तुमचं काय करा, क्वेश्चन सिलेक्ट करा. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला पेपर हातात भेटेल, पेपर एक तुम्हाला 5 मिनिटं आधी पेपर येतो आपला क्वेश्चन पेपर. तो क्वेश्चन पेपर दिल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तर आधी तो क्वेश्चन पेपर रीड करायचा आहे. रीड केल्यानंतर तुम्हाला कोणते क्वेश्चन येतात त्या क्वेश्चनवर तुम्ही टिक करा. टिक केल्यानंतर त्या क्वेश्चन मध्ये कुठल्या गोष्टी म्हणजे कुठल्या गोष्टीवर आयोगनं फोकस केलाय, कुठल्या गोष्टीवर क्वेश्चन विचारलाय, तर त्याला सर्कल करा. जसे की बघा, आपण आता हा फॉरेस्ट ऍग्रिकल्चर ऑप्शनलचा पेपर आहे. बरोबर? आता बघा, आता आपल्याला जर क्वेश्चन सिलेक्ट करायचं, आपण काय करणार, तर पहिले काय करायचं, क्वेश्चन सिलेक्ट करताना क्वेश्चन रीड करा. क्वेश्चन प्रॉपर रीड करा. रीड करताना आता इथं आयोगाने काय विचारलंय की डिफाईन वॉटर रिक्वायरमेंट. तुमचा एक पॉईंट काय झाला इथं, डिफाईन. बरोबर? तुम्ही इथं डिफाईनला एक सर्कल झाला पाहिजे. त्याच्या पुढे काय, इट्स फॉर्म्युला. या फॉर्म्युलाला एक सर्कल झाला पाहिजे. नंतर एक्सप्लेन डिफरंट अप्रोचेस ऑफ एस्टिमेशन ऑफ वॉटर रिक्वायरमेंट. नंतर तुम्हाला काय विचारलं की त्याचे वेगवेगळे अप्रोच विचारले. बरोबर? ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन सिलेक्ट करणार आहे, क्वेश्चन सिलेक्ट करत असताना असं तुमचं सर्कल झालं पाहिजे. असं सर्कल झाल्यामुळे तुम्हाला फायदा काय होतो की आता क्वेश्चन 8 मार्काचा क्वेश्चन आहे. तर 8 मार्काच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काही मार्क या डिफिनेशनला असणार आहेत, काही मार्क याच्या फॉर्म्युलाला असणार आहेत आणि काही मार्क तुमचे डिफरंट अप्रोचला असणार आहेत. असे तुम्ही ज्यावेळेस क्वेश्चन पेपर वाचणार आहेत त्यावेळेस असे सर्कल करून ठेवा आणि यामधले तुम्हाला कोणते क्वेश्चन येत आहे तर असं क्वेश्चन टिक करून ठेवा. हा एक क्वेश्चन मी लिहिणार आहे, 2, 3, 4 असे तुम्ही प्रत्येक क्वेश्चन सिलेक्ट करून ठेवा. मग असं पूर्ण पेपर मधनं तुमचं क्वेश्चन सिलेक्शन झालं. क्वेश्चन सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही पेपर काय करा, तर रायटिंगला घ्या. मग त्यात बी रायटिंग करत असताना काय करायचं की त्यात तुम्हाला येणारा प्रश्न म्हणजे जो प्रश्न तुम्हाला एक कन्फर्म येतोय किंवा त्यातलं तुम्हाला 80-90% तुम्ही कव्हर करू शकता. मग जसं की आता समजा क्वेश्चन हा ई क्वेश्चन तुम्हाला येतोय, तर तुम्ही सरळ क्वेश्चन नंबर टाका, क्वेश्चन नंबर 1 आणि त्याचं ई. आता बघा, क्वेश्चन नंबर टाकायचा, आता तिथे बी मुलांचा प्रॉब्लेम आहे की क्वेश्चन नंबर टाकायचा कुठं आणि कसा टाकायचा. तर बघा,
आता बघा, तुम्ही क्वेश्चन नंबर टाकत असताना काय करायचं की जो तुमचा मेन क्वेश्चन आहे, मेन क्वेश्चन क्रमांक काय असेल तुमचा, 1 असेल 2 असेल, तो इथं टाकायचा. त्यानंतर त्या मेन क्वेश्चन मध्ये तुमचा ए बी सी डी काय असेल तुम्ही कुठलाही आधी लिहू शकता. मग समजा तुम्ही ई लिहिला तर ई इथं मेन्शन करा आणि त्यानंतर तुम्ही इथं आन्सर रायटिंगला सुरुवात करू शकता. मग त्यात बी आन्सर रायटिंग करत असताना मग तुम्ही इथून सुरुवात करता, काय असेल तुमचं इंट्रोडक्शन लिहा, त्यात काय लिहायचं फॅक्टर लिहा, परत इथं बॉक्स करा, मेन पॉईंट वगैरे तुम्ही लिहा. एक तुम्हाला नंबरिंग कळलं असेल की क्वेश्चन पेपरला नंबरिंग कशी करायची. इथं एक मेन क्वेश्चन इथं लिहा आणि त्यानंतर तुम्ही सब क्वेश्चन लिहून पुढे कंटिन्यू करू शकता. आता विषय असा आहे की क्वेश्चन तुम्ही शफल करू शकता का. आता बघा, जर समजा आपल्याला 10 प्रश्न आहेत तर 10 प्रश्नामध्ये तुम्ही 10वा प्रश्न देखील आधी लिहू शकता. पण यात लिहित असताना काळजी काय घ्यायची की त्या क्वेश्चन मधले जे सब क्वेश्चन आहेत तर ते सब क्वेश्चन तुम्ही काय केले पाहिजे, आधी लिहायला घेतले पाहिजे. म्हणजे पूर्ण कंप्लीट तिथंच केला पाहिजे की समजा आता क्वेश्चन तुम्ही 10 घेतला, 10 मध्ये ए बी सी डी आहे बरोबर, तर तुम्ही ए बी सी हे सगळं एकाच ठिकाणी लिहिलं पाहिजे बरोबर. त्यानंतर मग तुम्ही 8 नंबर लिहू शकता, 3 नंबर लिहू शकता. तुम्ही क्वेश्चन नंबरिंग आणि क्वेश्चन कसे अटेम्प्ट करू शकता. फक्त करत असताना काळजी घ्यायची तर सब क्वेश्चन एकाच ठिकाणी आले पाहिजे बरोबर. बघा, मग इथपर्यंत कळालं की तुम्हाला काय क्वेश्चन नंबरिंग कशी द्यायची आणि क्वेश्चन सिलेक्शन तुम्ही कसं करू शकता. आता आपण बघणार आहोत की आन्सर रायटिंग कशी करायची. आता बघा, हा माझा एफएसओचा पेपर आहे. आता आमच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस इनिशियल स्टेजला अभ्यास करत होतो त्यावेळेस आम्हाला कन्फर्म माहित नव्हतं की तुम्हाला आम्हाला लाइनिंगचे पेपर येणार आहेत की ब्लँक पेपर येणार आहेत. सो आम्ही त्यावेळेस ब्लँक पेपरवर आम्ही अभ्यास केला होता सगळा आणि प्रॅक्टिस ब्लँक पेपरवरच केली होती. नंतरच्या काळात आम्हाला ज्यावेळेस आधीचे पेपर झाले इंजिनिअरिंगचे त्यावेळेस आम्हाला 8 दिवस आधी कळालं होतं की पेपर लाइनिंगचा येणार आहे. सो तुम्हाला आधीच माहिती की पेपर लाइनिंगचा आहे तर तुम्हाला लाइनिंगचाच पेपर येणार आहे. मग आता आन्सर रायटिंग करायची कशी. तर आन्सर रायटिंग मध्ये मुलांचे प्रॉब्लेम आहेत की इंट्रोडक्शन बॉडी कन्क्लुजन हे लिहिणं गरजेचं आहे का. तर बघा की इंट्रोडक्शन बॉडी कन्क्लुजन लिहिण्यानं फरक काय पडणार नाही. एक कसं आहे की जसं आपण जेवणाला बसल्यावर भाजी भाकर खातो बरोबर, सोबतच जर लोणचं आणि पापड असेल तर कोणतं जेवण चांगलं वाटणार आहे, लोणचं पापडवालं बरोबर. पण फरक काय पडणार आहे का, नाही. मग आता ते तुम्ही ठरवायचे की ते इंट्रो कन्क्लुजन बॉडी आपण लिहायचं का, आणि तुम्ही कुठल्या बेसवर ठरवायचे की तुमची त्या लेवलची स्टडी झाली आहे का. असं इतक्या त्याला मार्क वगैरे काय एवढं नसतंय. तुम्ही सरळ तुम्ही मेन जो क्वेश्चन विचारलाय त्या क्वेश्चन तुम्ही सुरुवात करू शकता. आता त्यात बी इंट्रो बॉडी कन्क्लुजन लिहित असताना काय काळजी घ्यायची की ज्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन विचारला असेल की डिफाईन टिलेज, तर डिफाईन टिलेजला तुम्ही टिलेजचं इंट्रोडक्शन टाकत बसू नका की टिलेजचं इंट्रोडक्शन असतं. सरळ तुम्हाला डिफाईन विचारलंय ना तर सरळ डिफाईन टिलेज, ते फादर ऑफ टिलेज का असेल अशा गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करायच्या. म्हणजे तुम्ही आन्सर म्हणजे इंट्रो बॉडी आणि कन्क्लुजन या तिघी गोष्टीमध्ये तुम्ही जेवढ्या जास्त फॅक्ट त्या ठिकाणी तुम्ही देणार आहेत आयोगाला, जेवढ्या तुम्ही फॅक्ट टाकणार तेवढे तुम्हाला मार्क जास्त पडणार आहेत बरोबर. मग आता बघा इंट्रो मध्ये तुम्ही काय काय लिहू शकता. म्हणजे इंट्रो कोणी लिहायचा की ज्या विद्यार्थ्यांचं प्रॉपर रिव्हिजन झाल्यात, सगळं तयार आहे, ज्यांनी इंट्रोची बी तयारी करून ठेवली तर अशा विद्यार्थ्यांनी इंट्रो लिहा. आणि जे आता तयारी करत असतील त्यांनी इंट्रो नाही लिहिला तरी काही फरक पडत नाही. फक्त जे तुमची बॉडी आहे, जो मेन क्वेश्चन आहे त्या मेन क्वेश्चनची डिमांड तुम्ही फुलफिल करा बरोबर. फुलफिल डिमांड केली की बस तिथं मार्क तुम्हाला पडू शकता. मग इंट्रो मध्ये ज्यांना इंट्रो लिहायचं ते इंट्रो काय लिहू शकता की इंट्रो मध्ये तुम्ही डेफिनेशन टाकू शकता, त्याचं कुठलं सायंटिस्ट असेल सायंटिस्ट टाकू शकता, करंटचा डाटा तुमच्याकडे अवेलेबल असेल तर करंटचा डाटा तुम्ही टाकू शकता. सोबत आता बॉडी लिहिणार तर बॉडी लिहित असताना तुम्ही काय करायचंय की बॉडी लिहित असताना बघा की आता तुम्ही इथं लिहिलं, आता तुमचं इथं क्वेश्चन नंबर वगैरे टाकला, त्यानंतर ज्यावेळेस ज्यांना इंट्रो लिहायचंय ते इंट्रो लिहिताना काय घ्यायची की तुम्हाला आता टिलेज लिहिलंय तर टिलेज इथं तुम्ही नाव लिहित बसू नका की इथं टिलेज नाव लिहा मग त्याची डेफिनेशन वगैरे इंट्रोला तसं करू नका. सरळ काय करायचं, सरळ एकच इथून सरळ सुरुवात करायची. क्वेश्चन नंबर टाकलं इथून सरळ टिलेजची डेफिनेशन लिहायला सुरुवात करायची. त्यानंतर इथं तुम्ही टिलेजचा तुम्ही सायंटिस्ट लिहू शकता. इथं सायंटिस्ट लिहिलं, इंट्रो मध्ये फक्त 2 ओळी लिहायच्या. 2 ओळीच्या वर जास्त इंट्रो लिहू नका कारण की तुम्हाला वेळेचं महत्व आहे. जर तुम्ही इंट्रोचा अर्धा पान लिहित बसले तर अर्धा पान इंट्रो लिहित असताना तुमचा तिथं वेळ जाईल आणि इंट्रोला काही तुम्हाला मार्क नसणार आहेत.
सोबतच जे तुमची बॉडी मधला जो कंटेंट डिमांडेड आहे तो डिमांडेड कंटेंट तुमच्याकडनं जाणार नाही. त्यासाठी तुम्ही लिहित असताना, इंट्रो लिहित असताना जे विद्यार्थी इंट्रो लिहितील त्यांनी एकच काळजी घ्यायची की इंट्रो हा 2 ओळीपेक्षा जास्त गेला नाही पाहिजे. बरोबर, इथं इंट्रो झाला. त्यानंतर तुम्हाला जो मेन क्वेश्चन विचारला, जे आपण तिथं सर्कल केलं होतं की त्याचं डेफिनेशन, फॉर्म्युला, अप्रोच वगैरे. मग आता तुमच्या त्या क्वेश्चन मध्ये काय होतं, फॉर्म्युला होता. तर तुम्ही इथं बॉक्स करा, बॉक्समध्ये तो फॉर्म्युला नाव लिहा, काय असेल ते तुमचे अप्रोच वगैरे काय ऍडव्हान्टेज विचारले असतील काय असतील तर इथं बॉक्समध्ये ते लिहायचंय. त्यानंतर तुम्ही इथं ऍडव्हान्टेज लिहिल्यानंतर तुम्ही इथं पॉईंट टाका. पॉईंट टाकताना तुम्ही स्टार, परत कुठलेही अंक स्टार वगैरे असल्या काही गोष्टी करू नका. त्यासाठी तुम्ही काय करा, सरळ नंबरिंग द्या किंवा आता स्मॉल लेटर टाका, ए बी सी डी काय असेल ते टाका किंवा रोमन अंक टाका 1 2 3. बरोबर, अशा प्रकारे तुम्ही नंबरिंग करा. कळलं, अशी नंबरिंग करा. आणि सोबत ज्यावेळेस तुम्ही बॉडी लिहिताय तर बॉडी लिहिताना काळजी घ्यायची की आपल्याकडनं बॉडी लिहित असताना डायग्राम गेले पाहिजे, की आता तुम्हाला काही कुठली डायग्राम असेल ते डायग्राम इथं काढा. परत फ्लो चार्ट असतील, फ्लो चार्ट इथं काढा. प्रत्येक क्वेश्चन मध्ये काहीतरी तुमच्याकडनं युनिक गेलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक क्वेश्चन मध्ये युनिक टाकणार आहे त्यावेळेस तुम्हाला मार्क पडणार. कारण की सगळ्या मुलांनी सेम नोट्स वापरल्या आहेत, सगळ्यांकडे सेम कंटेंट आहे. बरोबर, मग त्यासाठी तुम्हाला इतरांपेक्षा काय वेगळं करायचंय, तर इतरांपेक्षा वेगळं करत असताना तुम्हाला ही काळजी घ्यायची की तुम्ही त्या ठिकाणी डायग्राम टाकू शकता, फ्लो चार्ट टाकू शकता आणि पॉईंट टू पॉईंट लिहू शकता. कळलं, मग अशा गोष्टी तुम्ही टाकल्यामुळे काय होणार आहे की तुमच्या आन्सर मध्ये म्हणजे तुमचा आन्सर हे वेगवेगळ्या फॉर्म मध्ये दिसणार आहे. कळलं, आणि आन्सरचं काय होणार आहे, पार्ट मध्ये तुमचा आन्सर डिवाइड होणार आहे. आता आन्सर डिवाइड पार्ट मध्ये कसं होणार आहे बघा. आता समजा 10 मार्काचा तुमचा क्वेश्चन आहे. बरोबर, आता 10 मार्काचा क्वेश्चन, 10 मार्काचा क्वेश्चनला तुम्ही पार्ट मध्ये कसं डिवाइड करू शकता. तर समजा इथं तुम्ही इंट्रो लिहिलं, हा एक पार्ट झाला. इथं तुम्ही बॉडी लिहिली, त्या बॉडीमध्ये काय असेल त्या सगळ्या गोष्टी लिहिल्या, तो एक तुमचा पार्ट झाला. त्यानंतर इथं तुम्ही फ्लो चार्ट काढला, हा एक पार्ट झाला. डायग्राम काढली, हा एक पार्ट झाला. आणि तुमचं काय असेल थेरॉटिकल कंटेंट तो लिहिला, तो एक पार्ट झाला. बरोबर, आणि सोबतच तुम्ही खाली ज्यांना कन्क्लुजन लिहायचंय ते खाली कन्क्लूड करतील. तर एवढ्या 5-6 पार्ट मध्ये ज्यावेळेस तुमचं आन्सर डिवाइड झालं, तर आन्सर या वेगवेगळ्या पार्ट मध्ये डिवाइड झाल्यामुळे तुम्हाला फायदा काय होणार आहे, जर इव्हॅल्युएटरनं प्रत्येक पार्टला एक एक मार्क जरी दिला, कळलं, एक एक मार्क जरी तुमच्या प्रत्येक पार्टला दिला तरी तुम्हाला 10 पैकी 5 मार्क पडतील. कळलं, काय 10 पैकी 5, आणि 10 पैकी 5 म्हणजे एक चांगल्या प्रकारचे मार्क आहेत. आणि त्यानंतर जे तुम्हाला 6-7 असतील ते म्हणजे एक स्टँडर्ड मार्क आहेत. 5-5 जरी मार्क प्रत्येक क्वेश्चनला पडले तरी तुम्हाला ऍव्हरेज मार्क पडू शकता आणि सगळ्यांपेक्षा चांगलं पडू शकता. तर आता बॉडी लिहिताना झालं, बॉडीमध्ये तुम्ही काय काय काळजी घेतली पाहिजे. परत सोबत बॉडीमध्ये ज्यावेळेस तुम्ही थिअरॉटिकल पॉईंट लिहिणार आहे तो असा नंबरिंग टाकून लिहा 1 2. बरोबर, आणि त्यामध्ये तुम्ही लिहित असताना ज्यावेळेस तुमचे पॉईंट असतील तर त्या पॉईंटच्या मध्ये जो तुमचा कीवर्ड असेल, बरोबर, आता इन्क्रीजेस, बरोबर, नंतर इन्क्रीज असेल, डिक्रीज असेल, असे जे कीवर्ड आहेत या कीवर्डला अंडरलाईन करा. जेणेकरून काय होणार आहे, आपलं काम काय आहे की इव्हॅल्युएटरला जास्तीत जास्त त्रास झाला नाही पाहिजे. त्याला त्रास नाही झाला तर त्याचा पेन आपोआप चालणार आहे. जर त्याला शोधावं लागलं की इथं ऍडव्हान्टेज कुठे लिहिले त्या पेपरात, मग तुम्हाला मार्क पडणार नाही. बरोबर, तुम्ही जेवढं इझी त्याला करून देणार आहेत तेवढे तुम्हाला जास्त मार्क पडणार आहेत. मग इझी करून देण्यासाठी या ठीक आहे, तुम्ही काय काय केलं पाहिजे. बरोबर, आता आन्सर रायटिंग करत असताना आता कन्क्लुजन झालं. कन्क्लुजन काय, वरच्या सगळ्या गोष्टीचं सारांश तुम्हाला खाली लिहायचंय. पण हे गोष्टी करत असताना तुम्हाला एका गोष्टीचं लक्ष ठेवायचंय की ते म्हणजे टाइम मॅनेजमेंट. बरोबर, नाही तर तुम्ही इंट्रो, बॉडी, हे सगळ्या गोष्टी करत बसले आणि एकाच क्वेश्चनला तुम्ही 10-10 15-15 मिनिटं दिले तर तुमचा पेपर कव्हर होणार नाहीये. बरोबर, मग आता या गोष्टी करत असताना काय काळजी, आता समजा 10 मार्काचा प्रश्न आहे. बरोबर, तर 10 मार्काला तुम्ही काय केलं पाहिजे की एक 8 पॉईंट तुमच्याकडनं गेले पाहिजे. म्हणजे आता समजा ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज विचारलं. बरोबर, तर आता ऍडव्हान्टेज लिहित असताना तुम्ही काय करायचं, 10 पॉईंट आपल्याला किती, 10 मार्काला क्वेश्चन आहे तर आपलं किती पॉईंट द्यायचे, की एक मिनिमम 8-9 पॉईंट द्या. त्यात काय करायचं, ऍडव्हान्टेज पहिले 4-5 ऍडव्हान्टेज लिहा. बरोबर, डिसएडव्हान्टेज 4-5 लिहा. बरोबर, एवढं लिहिलं तरी सफिशियंट आहे. नाही तर तुम्ही असं म्हणणार की माझे ऍडव्हान्टेज त्याचे 7-8 ऍडव्हान्टेज काय आहेत, तर तुमचे पार्ट आहेत. बरोबर, नंतर डिसएडव्हान्टेज बी 7-8 पार्ट आहेत. तुम्ही एवढं सगळं लिहित बसले तर तुमचा पेपर कव्हर होणार नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायचं की क्वेश्चन किती मार्काचा आहे, बरोबर, क्वेश्चन जेवढ्या मार्काचा असेल तेवढ्या मार्काला तुम्हाला फक्त लिहायचंय.
कळलं. इथं तुम्ही पेजेस भरत बसू नका, तुम्ही मार्क ओरिएंटेड पेपर लिहा. आता 10 मार्काचं लिहिलं तुम्ही, इथं 5-5 पॉईंट लिहिले, सोबत इंट्रो मध्ये 2 ओळी लिहिल्या, खाली कन्क्लुजन मध्ये 2 ओळी लिहिल्या. एवढं जरी लिहिलं तरी तुम्हाला 5-6 मार्क इझिली मिळून जातील. बरोबर. म्हणून तुम्ही काय करा, ज्यावेळेस तुम्ही पेपर लिहिणार आहेत, पेपर सोबत टाइम मॅनेजमेंट हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येक क्वेश्चनला किती वेळ द्यायचा हे आता तुम्ही ठरवून जा. नाहीतर जर लास्टला तुमचे 2-3 क्वेश्चन राहून गेले तर तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर पडणार आहेत, हे 100%. कारण की जो आपल्याला घ्यायचे किती 250 पोरं घ्यायचे, जे 250 पोरं पेपर कव्हर करतील त्यांना बऱ्यापैकी मार्क पडतील. इथं पेपर कव्हर करणं हे टास्क आहे. आता आमच्या वेळेस तसंच झालं होतं की जो आमचा एपीएसओचा पहिला पेपर होता, त्या पहिल्या पेपरमध्ये केमिस्ट्री होतं, बरोबर. तर त्या केमिस्ट्रीमुळे काही मुलांचा, आमचा प्रत्येकाचा एक 30-30, 40-40 मार्काचा पेपर लिहायचा राहिला होता. मग आता तो राहिल्यामुळे काय झालं, ज्या मुलांनी ते पेपर तेवढा ज्यांचा राहिला 30-40 मार्कांसोबत फूड मधला बी ज्या मुलांचे क्वेश्चन राहिले 2-2, 3-3, तर ते मुलं ऑलरेडी कॉम्पिटिशनच्या बाहेर पडले. कळलं का? कशामुळं की फक्त पेपर कव्हर न झाल्यामुळं. कारण की डाटा सगळ्यांकडे असतो, कंटेंट सगळ्यांकडे असतो, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस सगळ्यांची असते. फक्त मॅटर होतं की तुमचा पेपर कव्हर होत नाही. पेपर कव्हर होण्यासाठी टाइम मॅनेजमेंट तुम्ही केली पाहिजे. आणि सोबत ज्यांनी टेस्ट सिरीज घेतली असेल, आता आमच्या वेळेस काय झालं होतं, म्हणजे आपल्या राऊरी ऍग्री अकॅडमीची जी टेस्ट सिरीज होती आणि जे आम्ही टेस्ट, म्हणजे आम्ही भरपूर टेस्ट दिल्या होत्या कारण की आमच्याकडे भरपूर वेळ होता. तुम्ही म्हणजे आपली ऍग्रिकल्चर मेन्स आणि एफएसओ मेन्स या दोघी एक्झामला तुम्ही कम्पेअर करू नका. मला तरी वाटतं या दोघांमध्ये एकच गोष्ट कॉमन आहे. ती गोष्ट कॉमन म्हणजे कोणती, की त्या दोन्ही एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह आहेत. या पलीकडे तिथं कॉमन काहीच नाहीये. यामध्ये बघा सिलेबस एफएसओचा सिलेबस खूप कमी होता. इकडे ऍग्रिकल्चरचा सिलेबस त्याचे 10 पट आहे. परत इकडे वेळ भरपूर होता, इकडे वेळ कमी आहे. क्वेश्चन पॅटर्न आहे आमचं इकडे एफएसओचं क्वेश्चन पॅटर्न सेम होतं, म्हणजे फिक्सच होतं, इकडे नव्हतं. इकडे म्हणजे तुमचं शेप झालेत, वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन आहेत. कळलं का? म्हणून तुम्ही एफएसओ ला कम्पेअर करू नका. तुम्ही तुमच्या ऍग्रिकल्चरचा जो तुमचा कंटेंट असेल, जो तुमच्या रिव्हिजन झाले असतील त्या गोष्टीवर भर द्या. कारण की एफएसओ सिलेबस कमी असल्यामुळे मुलांच्या प्रॅक्टिस भरपूर झाल्या होत्या. इकडे तुम्ही सगळे जे ऍग्रिकल्चर तुम्ही सगळ्यांची एकच सिच्युएशन, आता मला भरपूर फोन आलेत, सगळ्यांचे कॉमन प्रश्न आहेत. तुम्ही म्हणून तुमच्या मनामध्ये कुठली भीती आणू नका. सगळे आता सध्या एकाच कंडिशनला आहेत. कोणाला काय आठवत नाहीये, कोणाची रिव्हिजन बाकी आहे, बरोबर. या गोष्टी सगळ्यांच्या होणार आहेत. तर बघा आम्ही काय होतं, की ज्यावेळेस आता आम्हाला वेळ होता, मग आम्ही आपल्या अकॅडमीच्या टेस्ट सिरीज दिल्या. तर त्या टेस्ट सिरीज देऊन देऊन आमची एवढी प्रॅक्टिस झाली होती, ज्यावेळेस आम्ही ऍक्च्युअल पेपर तिथं लिहिला, तर तो पेपर आम्हाला असं वाटलंच नाही की आम्ही आयोगाचा पेपर लिहितो. कारण की अकॅडमीचे जो क्वेश्चन पेपरचा जो पॅटर्न होता, तो पॅटर्न बी काय होता, तर जसाल तसा तिकडे पॅटर्न कॉपी झाला होता. म्हणजे सेम टाईपचे क्वेश्चन, सेम पॅटर्न, सगळ्या गोष्टी होता. म्हणून आम्हाला त्या टेस्ट सिरीजचा फायदा तिकडं झाला होता. म्हणून ज्यांनी आतापर्यंत टेस्ट दिले असतील तर त्यांना थोडाफार फायदा होणार आहे. आणि ज्यांनी आता दिल्या नसतील तर ते टेन्शन मध्ये जाऊ नका. कारण की आता बघा, म्हणजे मला तरी वाटतं टेस्ट देणारे फक्त एक 10% मुलं असणार आहेत. 90% मुलांनी टेस्ट दिल्या नसतील. कारण की विषय असा होता, टेस्ट द्यायला गेल्यावर तिथं आठवत नव्हतं तुम्हाला, ही रिअल फॅक्ट आहे. त्यामुळं तुम्ही घाबरू नका. ज्यांनी आता दिलेलं नसेल टेस्ट तर काही घाबरायचं काही काम नाही. फक्त टेस्ट कशासाठी होती, की एक आपल्याला टाइम मॅनेजमेंट करायला पाहिजे. आता टाइम मॅनेजमेंट करताना काय केलं पाहिजे, की तुम्ही प्रत्येक क्वेश्चन लिहिला, प्रत्येक क्वेश्चनला तुम्ही किती वेळ देणार आहे ते तुम्ही आता डोक्यामध्ये प्लॅनिंग असू द्या, की एका क्वेश्चनला तुम्हाला 8 मिनिटं येतात, 9 मिनिटं येतात, काय असेल ते. परत लॉंग क्वेश्चन, शॉर्ट क्वेश्चन, त्याला किती किती वेळ येणार आहे, कळलं. हे तुम्ही आत्ताच डोक्यामध्ये तुमची फ्रेम असली पाहिजे, की 10 मार्काचा क्वेश्चन आहे, त्याला आता म्हणजे आपला वेळ किती आहे. आता त्यात बी एक गोष्ट, की मुलांना असा प्रॉब्लेम येतो, की 10 मार्काला लिहायचं किती, म्हणजे किती पानं लिहायचं आहे क्वेश्चन, कळलं. 15 मार्काला किती पानं लिहायचे. तर बघा मित्रांनो, तिथं मॅटर तुमचा पेजचा नाहीये. तुम्ही 10 पानं लिहिले काय, 2 पानं लिहिले काय. मार्क जर समजा 10 मार्काचा क्वेश्चन आहे, तुम्ही त्याला 4 पानं लिहिलेत, बरोबर, तर तुम्हाला 10 पैकी 20 मार्क देणार नाही, कळलं. 10 मार्काचा प्रश्न आहे तर तुम्हाला 10 पैकीच तिथं मार्क देणार आहेत. मग समजा आता 10 पैकी आपण पाहिलं एवढ्या सगळ्या फॅक्टर म्हणून तुम्हाला मार्क किती पडणार आहेत, 5 ते 6 मार्क ते देणार आहेत, बरोबर. एक 50% पर्यंत एक हायेस्ट जातं त्यांचं मार्क देण्याचं. तर बघा, तर मग ते मार्क देत असताना तुम्ही एक पान लिहिलं तर एका पानामध्ये जर तुम्ही प्रॉपर कंटेंट तुमचा दिला तरी देखील तुम्हाला 5 मार्क पडू शकता. आणि तुम्ही तुमचा प्रॉपर कंटेंट न देता जर तुम्ही 3-4 पानं जरी 10 मार्काला लिहिले तरी तुम्हाला मार्क देणार नाहीयेत ते. म्हणून जी क्वेश्चन डिमांड आहे ती डिमांड फुलफिल करा. तुम्ही पेजेसवर जाऊ नका, की 10 मार्काला 2 पानं लिहिल, 15 मार्काला 3 लिहिल,
या गोष्टीवर जाऊ नका तुम्ही. फक्त तिथं डिमांड काय क्वेश्चनची आणि ती डिमांड कशी ओळखायची, क्वेश्चन सिलेक्ट करताना प्रत्येक जो कीवर्ड आहे, ज्या कीवर्डवर क्वेश्चन विचारला गेलाय त्या सगळ्या कीवर्डला तुम्ही काय करायचंय तर हायलाइट करायचंय, अंडरलाईन करायचं, सर्कल करा आणि मग फक्त ते कीवर्ड आपल्या आन्सर मध्ये आले का या गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं चेक करायचंय. जोपर्यंत तुमच्या त्या सगळ्या गोष्टी तुमच्या आन्सर मध्ये कव्हर होत नाही तोपर्यंत मार्क मिळणार नाही. की समजा तुम्हाला फक्त ऍडव्हान्टेजच विचारले, ऍडव्हान्टेज तुम्ही एक पान लिहिलं बरोबर, आता क्वेश्चन मध्ये दोन गोष्टी विचारल्या की ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज, हा तुम्हाला 10 मार्काचा प्रश्न आहे. पण तुम्हाला ऍडव्हान्टेज एवढा येतं की तुम्ही ऍडव्हान्टेजचं एक पान लिहिलंय आणि डिसएडव्हान्टेजचं फक्त अर्धा पान लिहिलंय, तर तुम्हाला मार्क तेवढे पडणार नाहीत. कारण की तुम्ही ऍडव्हान्टेज एवढे लिहिलेत आणि डिसएडव्हान्टेज कमी लिहिले. तिथं असं करू नका, तुम्ही बॅलन्स करा. जर ऍडव्हान्टेज 5 लिहिले असतील तर डिसएडव्हान्टेज 5 लिहा. म्हणजे असं बॅलन्स केल्यावर तुम्हाला मार्क पडणार. तुम्ही एकच पॉईंट घेऊन जास्त वेळ त्या ठिकाणी घालू नका. नाही तर असं नाही की तिथं तुम्हाला फक्त ऍडव्हान्टेजला 10 मार्क आहेत असं नाहीये. ज्यावेळेस त्यांचा क्वेश्चन सेट होतो तर त्याचा प्रत्येक क्वेश्चनला ठरलेलं असतं की डेफिनेशनला 2 मार्क, ऍडव्हान्टेजला 4 मार्क, डिसएडव्हान्टेजला 4 मार्क, असं पॅटर्न ठरलेलं असतं. म्हणून तुम्ही प्रत्येक पॉईंट त्या ठिकाणी जो पॉईंट क्वेश्चन मध्ये विचारला आहे तो पॉईंट तुम्ही कंटिन्यू करा. त्या पॉईंटचा सगळा डाटा तुम्ही फुलफिल करा. त्या केल्यानंतर तुम्ही क्वेश्चनची डिमांड एका पानात कव्हर केली तरी देखील तुम्हाला मार्क पडतील. म्हणून तुम्ही पेजेसचा इथं इश्यू आणू नका. आता माझं स्वतःच सांगायचं झालं की ज्यावेळेस आम्हाला 15-15 मार्काचे क्वेश्चन होते तर मी आधी 15 मार्काचे क्वेश्चन लिहिले होते, 15 मार्कवाले सगळे क्वेश्चन लिहिले होते. तर त्या 15 मार्काच्या क्वेश्चन मध्ये मी 3-3 पानं उत्तरं लिहिली. पण ते 3-3 पानं बी मी एक प्रॉपर म्हणजे जेवढा कंटेंट विचारला होता, डायग्राम असेल, इंट्रो, बॉडी, कन्क्लुजन, या सगळ्या गोष्टी प्रॉपर त्या ठिकाणी लिहिल्या. त्यामुळे ते 3-3 पानापर्यंत गेलं. पण माझं कॅल्क्युलेशन नुसार जे नंतर आमचे 8-8 मार्काचे क्वेश्चन होते बरोबर, तर त्या 8-8 मार्काच्या क्वेश्चनला मला स्पीड कमी असल्यामुळे वेळ पुरत नव्हता. तर त्यावेळेस मी तिथे एक्झाम मध्ये असं ठरवलं की प्रत्येक जे 8 मार्काचा क्वेश्चन होतो आपण एकच पान लिहायचं बरोबर. मी काय केलं, मग जे 8-8 मार्काचे क्वेश्चन म्हणजे 15 मार्काचे लिहिले मी फुल पानानं, 3-3 पानं, 4-4 पानं. पण जे 8-8 मार्काचे क्वेश्चन होते मी ते फक्त सिंगल पानात सगळे क्वेश्चन नंतर कव्हर केले. पेपर कव्हर करायचा होता म्हणून. असा पेपर कव्हर करून सुद्धा मला सेकंड पेपरला 131 मार्क आहे. म्हणून तुम्ही, आणि ते मार्क म्हणजे वन ऑफ द हायेस्ट मार्क आहेत त्याच्यातले. म्हणून म्हणतोय मी की तुम्ही पेजेसच्या मागे जाऊ नका, तुम्ही कंटेंटच्या मागे जा की तुम्हाला त्या क्वेश्चन मध्ये कंटेंट जो विचारलाय तो फुलफिल करा. कळलं? पेनचा इश्यू झाला, नंतर तुम्हाला किती लिहायचं त्या गोष्टी कळाल्या, इंट्रो, बॉडी, कन्क्लुजन लिहायचं का नाही त्या गोष्टी कळाल्या. आता बघा अजून आता काय राहिलं आपलं, या दोघं शेवटच्या 2 दिवसाची स्ट्रॅटेजी सांगितली की तुम्ही कशी रिव्हिजन आता प्लॅनिंग करू शकता. त्यानंतर क्वेश्चन सिलेक्शन झालं, नंतर आन्सर रायटिंग आणि किती पेज. आता बघा नंतर आता मी माझा पेपर दाखवतो मी कसा पेपर लिहायचो. आता हा माझा एपीएसओचा पेपर आहे, हे आमचा टेस्ट सिरीजचा पेपर आहे, आपल्याच अकॅडमीचा आहे. तर आता बघा त्या टेस्ट मध्ये क्वेश्चन आन्सर रायटिंग कशी करायची कळलं. आता ही आमची फर्स्ट टेस्ट होती ती. आता बघा आम्हाला जो क्वेश्चन होता की ओमिक हिटिंग, त्याचे प्रिन्सिपल, त्याचं वर्किंग, असा क्वेश्चन होता तो. तर आता मी तो क्वेश्चन बघा कशा पार्ट मध्ये डिवाइड केलाय कळलं. तर असं पार्ट मध्ये डिवाइड केल्यामुळे काय होतं की आपल्याला मार्क देताना बघा इथं 2 मार्क दिलेत, इथं 2 दिलेत, इथं 4 दिलेत, असे जे इव्हॅल्युएटर आहेत त्यांचा असा माइंडसेट असतो. आता हे लिहित असताना काय करायचं, आता तुम्हाला लाइनिंगचे पेजेस आहेत बरोबर. आता जे ओमिक हिटिंग सरळ इथून तुम्ही ओमिक हिटिंग जरी सुरू केलं, इथं ओमिक हिटिंगची तुम्ही डेफिनेशन सुरू केली, परत सेम असं करायचं बॉक्सिंग, इथं तुम्ही प्रिन्सिपल लिहिले, नंतर वर्किंग लिहिलं आणि काय असेल ते खाली. आता मुलांचा इश्यू काय होतो की मुलांकडे डाटा भरपूर आहे बरोबर. डाटा जास्त असल्यामुळे काय प्रॉब्लेम होतो की तुम्हाला तो डाटा कमी कसा करायचा ते कळत नाहीये. डाटा कमी करता म्हणजे जे 4 ओळी 2 ओळीचे एक तुमचे एक पॉइंट होतो, तर 2 ओळीचा पॉइंट जो आहे तो लिहित असताना तुमचा वेळ जास्त इन्व्हेस्ट होतो. तर तुम्ही आणि असा आन्सर रायटिंग लिहिल्यामुळे तुम्हाला तो क्वेश्चन पूर्ण कम्प्लीट करायला वेळ बी जास्त लागतो. तर त्यावर एक ट्रिक काय वापरू शकतो आपण बघा, बऱ्यापैकी युपीएससीचे जे पोरं आहेत तर ऍग्रिकल्चर ऑप्शनल मध्ये त्या तशा ट्रिका वापरतात. मी बी भरपूर ते पेपर अनालिसिस करून मी बऱ्यापैकी तशाच पेपर लिहायचा प्रयत्न करायचो. आता बघा मी इथं काय लिहिलंय की माझ्या आन्सर मध्ये इथं बघा तुम्हाला इट वगैरे काय काय ते काहीच दिसणार नाही, सरळ वर पासून सुरुवात करायची. आता बघा प्रिन्सिपल ऑफ ओमिक हिटिंग मी काय लिहिलंय सरळ
प्रायमरी प्रिन्सिपल इज चेंज द इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू द हीट एनर्जी, हे त्याचं प्रिन्सिपल लिहिलं. परत खाली बघा, आता बघा इथं बघा की त्याचं वर्किंग आहे. वर्किंग मध्ये बघा सरळ मी वर पासून सुरुवात केली, सप्लाय एनर्जी टू द इलेक्ट्रोड्स, म्हणजे सरळ डायरेक्ट तुम्ही लिहू शकता. तुम्ही इटीज वगैरे अशा गोष्टी तिथे लिहू नका, ज्यामुळे तुमचा काय होतं, वेळ जातो. आता इथं बघा यूज इन लिक्विड फूड मोस्टली सरळ कशामध्ये वापरता, ब्लांचिंग काय, फिलिंग काय, इव्हॉल्युशन, डिहायड्रेशन. सरळ तुम्ही असा जरी पेपर कव्हर केला तरी तुम्हाला मार्क पडतात. की तुम्ही असं लिहू शकणार, असं लिहिणार की ओमिक हिटिंग यूज इन अ लिक्विड फूड. तुम्ही आता ही जी ओळ आहे, ही ओळ तुम्ही कशी लिहित बसणार आहेत की ओमिक हिटिंग यूज इन लिक्विड फूड मोस्टली, बरोबर काय असेल ते पुढे अजून कंटिन्यू करणार. तर ही ओळ लिहिताना हा पॉईंट कव्हर करायला तुम्ही 2 ओळी घालणार आहेत, बरोबर. त्यामध्ये एक्झाम असेल, बरोबर, एक्झाम्पल असतील काय असतील. पण डायरेक्ट तुम्ही वरपासून जर तुम्ही आन्सर रायटिंगला सुरुवात केली, म्हणजे पॉईंट तुमचे जर वरपासून सुरुवात केली, तर तुमचा वेळ वाचणार आहे. तिथं तुम्हाला ग्रामर अजिबात चेक केलं जात नाही. तुमचा पेपर टेक्निकल पेपर आहे, ग्रामरच्या तुम्ही मागे लागू नका. सरळ सुरुवात करायची, सरळ फक्त त्यात कंटेंट काय त्या सगळ्या गोष्टी लिहू शकता. जसे की तुम्ही इन्क्रीज द क्रॉप यील्ड, डिक्रीज वॉटर रिक्वायरमेंट, सरळ असे तुम्ही आन्सर लिहा. पण असं लिहित असताना मेन बॉडीमध्ये काय करायचं की तुम्ही जास्तीत जास्त जे एक्झाम्पल आहेत, एक्झाम्पल मेन्शन करा. कुठं तुमचा डाटा असेल की 10%, 5%, अशा पर्सेंट मध्ये सुद्धा तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्ही मेन्शन करा. म्हणजे तुमची प्रत्येक ओळ जी असेल, प्रत्येक ओळ अशी जनरल आली नाही पाहिजे की क्रॉप यील्ड इन्क्रीजेस, बरोबर, अशी ही जनरल ओळ वाटते, किंवा इन्क्रीज द क्रॉप यील्ड ही जनरल ओळ वाटते. त्यापेक्षा तुम्ही काय लिहू शकता की इन्क्रीज द क्रॉप यील्ड बाय द 10%. कळलं? असे तुम्ही पर्सेंटेज टाकू शकता. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक ओळीमध्ये काहीतरी फॅक्ट देणार आहेत की इथं तुमचा बघा इथं डाटा गेला, परत तुम्ही एक ओळ लिहिली, त्या ठिकाणी तुमचं एक्झाम्पल लिहिलं की आता वीड आहे, वीडचं ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज लिहिताना तुम्ही ते वीडचं नाव लिहा. ते वीडचं नाव लिहित असताना काळजी काय घ्यायची की वीडचं पहिले तुम्ही कॉमन नाव लिहा, त्यानंतर सायंटिफिक नाव लिहा. ज्यावेळेस तुम्ही अशा तुमच्या गोष्टी पेपरमध्ये दिसणार आहेत बॉडीमध्ये, त्यावेळेस तुमचे मार्क आपोआप वाढणार आहेत. कारण की सगळे मुलं काय करणार आहेत, ते जनरल पेपर लिहिणार आहेत. जनरल पेपरला मार्क पडत नसतो. मार्क कधी पडणार की ज्यावेळेस तुमच्या प्रत्येक ओळीमध्ये काहीतरी फॅक्ट आहे. ज्यावेळेस काय होणार, प्रत्येक ओळीमध्ये तुमची फॅक्ट आहे, तर तुमच्या फॅक्टलाच मार्क येणार आहेत. कळलं? फॅक्ट शिवाय तुमचे मार्क येणार नाही. तर आता बघा तुम्हाला कळलं की आन्सर रायटिंग मध्ये काय काय करायचंय. कळलं? आता आमची स्ट्रॅटेजी कळाली तुम्हाला, आम्ही कसं केलं होतं, काय असेल. परत आता तुमचे कोण काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही तुमचे प्रॉब्लेम विचारू शकता. आणि सोबत बघा की आता तुम्ही तुमच्या मनामध्ये भीती असेल एक्झामची की मला म्हणजे आठवत नाही, मी काय वाचलंय ते आठवत नाही. तर तुम्ही फक्त आता सध्या सिंपल काय करा, तुम्हाला कोणाला आठवणार नाही हे 100%, कारण की तुमच्या रिव्हिजन थोड्या कमी झाल्यात. वेळ कमी असल्यामुळे तुम्ही काय करू शकत नाही. त्यामुळे सगळ्या मुलांची सिच्युएशन एकच आहे. तर तुम्ही आता या काळात काय केलं पाहिजे की जास्तीत जास्त इन लिस्ट तुम्ही रिकॉल करायचा प्रयत्न करा, किंवा कुठं डायग्राम तुम्ही काढले असतील, डायग्राम तयार केले असतील तर डायग्राम रिकॉल करायचा प्रयत्न करा. आणि टेन्शन घेऊ नका, नाही तर मुलांना एक्झामच्या शेवटचे 3-3, 4-4 दिवस झोप लागत नाही. आणि ती झोप लागत नाही त्यामुळे तुम्ही इथंच विचार करता की माझं पेपर लिहित असताना मला झोप येणार आहे, बरोबर. मग ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल पेपरमध्ये त्या ठिकाणी जाता, तर पेपरमध्ये तुम्ही काय विचार करता की मी 4 दिवस झोपलेलो नाहीये म्हणून मला पेपर चांगला जाणार नाही. मग यामुळे तुमचं काय होणार आहे की तुमचा जे आतापर्यंत तुम्ही 4-5 महिने जो अभ्यास केलाय तो फक्त तुम्ही टेन्शनमुळे तुमचा पेपर घालवणार आहे. म्हणून तुम्ही रिलॅक्स जा, जे होईल ते होईल. होणार काय, पास किंवा नापास, लाईफ पडले, तुम्ही या ठिकाणी टेन्शन जास्त घेऊ नका. तुम्ही जेवढे चिल जाणार पेपरला तेवढा तुमचा फायदा होणार आहे. चिल म्हणजे एकदम टेन्शन अजिबात पेपराचं घेऊ नका, नाही तर तिथं ज्यावेळेस तुम्ही टेन्शन घेतलं तर टेन्शन घेतल्यानंतर तुमच्या सिली मिस्टेक होणार आहेत. आता सिली मिस्टेक तुमच्या पेपरात काय काय होणार आहेत बघा. आता माझी एक सिली मिस्टेक काय झाली होती की आम्हाला एक 8 मार्काला केमिस्ट्रीला क्वेश्चन आला होता. तर त्या 8 मार्काच्या क्वेश्चन मध्ये एक प्रॉब्लेम होता, आणि त्या प्रॉब्लेमच्या पुढे थ्रू द किर्चॉफ इक्वेशन आणि प्रॉब्लेम अशा अशा दोन्ही पार्ट मध्ये तो क्वेश्चन डिवाइड होता, बरोबर. तर दोन्ही पार्ट मध्ये तो क्वेश्चन डिवाइड होता. तो क्वेश्चन होता 8 मार्कला. तर त्यांनी काय केलं होतं, किर्चॉफ इक्वेशनला 4 मार्क आणि जो प्रॉब्लेम होता का त्याला 4 मार्क. पण माझी सिली मिस्टेक काय झाली की मी त्या ठिकाणी तो क्वेश्चन जो होता त्याचा फक्त प्रॉब्लेम वाचला. माझ्याकडनं ते थ्रू द किर्चॉफ इक्वेशन हे वाचलंच गेलं नाही. मला काय वाटलं की तो पूर्ण जो क्वेश्चन आहे तो जो आहे प्रॉब्लेम, तो 8 मार्काला प्रॉब्लेम आहे.
त्यामुळे माझ्याकडनं काय तो किर्चॉफ इक्वेशन जे मला पाठ होतं पण ते मला तिथं लिहिता आलं नाही, त्यामुळे माझा तो क्वेश्चन स्किप झाला, परत तिथं 4 मार्काचा लॉस झाला. मग या ज्या मिस्टेक आहे की तुम्हाला क्वेश्चन प्रॉपर तुमच्या रिडिंग होत नाही का, की तुम्ही तिथं प्रेशरमध्ये असता. प्रेशरमध्ये तुम्हाला क्वेश्चन अंडरस्टँडिंग होणार नाही, आणि क्वेश्चन अंडरस्टँडिंग झाली नाही तर तुम्ही लिहिणार काय, बरोबर आहे की नाही. पहिली गोष्ट की तुम्हाला क्वेश्चन अंडरस्टँडिंग झाली पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन प्रॉपर अंडरस्टँड झाला त्यावेळेस तुम्ही त्या क्वेश्चनची डिमांड फुलफिल करणार आहे. नाही तर तिथं विचारलं वेगळं आणि तुम्ही लिहून तिसरं आले आणि नंतर मग परत म्हणणार मी पेपर पूर्ण कव्हर केला होता पण मला मार्क पडले नाही. म्हणून क्वेश्चन तिथं सिली मिस्टेक करू नका. आणि सिली मिस्टेक केव्हा तुमच्या टळतील की ज्यावेळेस तुमच्या म्हणजे ज्यावेळेस तुम्ही टेन्शन फ्री असणार आहे त्यावेळेस तुमच्या सिली मिस्टेक होणार नाही. आणि एकदा तुम्ही क्वेश्चन सिलेक्ट केले आणि तुम्ही पहिला आन्सर लिहायला सुरुवात केली तर तिथून जसं जसं तुम्ही आन्सर लिहिणार आहे तर तुमचा आपोआप तुमचं जे टेन्शन आहे तुमचा जो प्रेशर आहे आपोआप रिलॅक्स होणार आहे. ही ऑब्जेक्टिव्ह एक्झाम नाही, तुम्हाला 3 तास पेपर द्यायचा आहे तर त्या 3 तास फक्त तुम्हाला हार्डली पहिला जो क्वेश्चन लिहिणार आहे ना तिथपर्यंत टेन्शन असणार आहे. पण जसं तिथून पुढं जसं तुम्ही क्वेश्चन रायटिंग करणार आहे तिथं तुमचं टेन्शन कम्प्लिटली जाणार आहे. तिथं प्रेशर येत नाही, फक्त तुम्हाला एक सुरुवात होईपर्यंत तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि क्वेश्चन सिलेक्ट करतानाही प्रेशर मध्ये सिलेक्ट करू नका. प्रॉपर तुम्ही त्या क्वेश्चन वाचूनच सिलेक्ट करा, बरोबर. या सिली मिस्टेक का परत टाइम मॅनेजमेंट ही एक तुमची मोठी सिली मिस्टेक होऊ शकते. तुम्ही घड्याळकडे कंटिन्यू बघत राहिलं पाहिजे, की तुम्ही जर वॉचकडे पाहिलंच नाही कंटिन्यू की तुम्ही कोणत्या क्वेश्चनला किती वेळ देताय, परत तुम्हाला एका तासात किती क्वेश्चन कव्हर झाले, तर या गोष्टी कंटिन्यू तुम्ही वॉच पाहिली पाहिजे की हा माझे एका तासात मी 5 प्रश्न करणार होतो, 2 तासात 10 करणार होतो. एक गोष्टी तुम्ही कंटिन्यू वॉच मध्ये बघत राहा आणि वॉच समोर ठेवा वाटल्यास आणि तिथं बघा की तुमचे क्वेश्चन त्या वेळेत पूर्ण होत आहे का नाही, बरोबर. ही एक सिली मिस्टेक का. आणि रायटिंग करताना जास्त फापट पसारा लिहू नका, पॉईंट टू पॉईंट लिहा. या सिली मिस्टेक त्यात तुम्ही काय केले पाहिजे, टाळली पाहिजे. आणि डोक्यात एकच ठेवा की पेपर पूर्ण कंप्लीट झाला पाहिजे. पेपर झाला नाही तर तुम्ही रेसच्या बाहेर पडणार आहे, कळलं. परत अजून कोणाचे काही प्रॉब्लेम असतील, काही क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारू शकता. तुमचे काय क्वेश्चन असतील तर विचारा अजून. हा, सब क्वेश्चन न्यू पेजवर स्टार्ट करायचा का. हो, सब क्वेश्चन काय करा, बऱ्यापैकी तुम्ही न्यू पेजवर स्टार्ट करा की ज्यावेळेस तुम्ही आता लिहिणार आहेत. आता बघा, हे तुमचं पेज आहे, तर पहिला क्वेश्चन लिहिला तुम्ही इथं, पहिला लिहिला, नंतर तुम्ही सब क्वेश्चन ए लिहिला, तर एचा डाटा जिथपर्यंत जाईल तुमचा, बरोबर, तर लास्टचा म्हणजे मागच्या पेजवर अर्धापर्यंत जरी गेला तरी तुम्ही तिथं स्टॉप करा आणि त्याच्या पुढच्या पेजवर तुम्ही काय करायचं तर पुढचा क्वेश्चन त्या ठिकाणी लिहायचा आहे. मग तुम्ही तिथं टाकू शकता की क्वेश्चन सब क्वेश्चन बी, म्हणजे नेक्स्ट पेजवर सुरुवात करा. आणि सुरुवात करत असताना फक्त एक काळजी घ्या की सगळे एकाच ठिकाणी तुम्ही लिहायचा प्रयत्न करायचा. अजून काय क्वेश्चन. आणि तुम्ही पेजेस पुरतील का वगैरे ते टेन्शन घेऊ नका, कारण की तिथं 50 पानं असतात, तर त्या 50 पेज मध्ये तुमचा पेपर इझिली कव्हर होतो. तुम्ही पेजेसचं टेन्शन घेऊ नका की तुम्हाला पेजेस पुरतील का. मग तुम्ही इथंच घरीच तुम्ही हिशोब करून जाणार की 10 मार्काचा प्रश्न असेल त्याला मी 2 पेजेस लिहिणार, 15चा असेल त्याला 4 पानं. तुम्ही इथं नाही, तिथं काय डिमांड आहे तेवढी डिमांड तुम्ही फुलफिल करा. तुम्हाला जेवढे पेजेस लागतील तेवढे वापरा. मग तो 15 मार्काचा क्वेश्चनला 4 पानं लागतील, लागू द्या, बिंदास लागू द्या. फक्त टाइम मॅनेजमेंट आणि मार्क ओरिएंटेड पेपर लिहा. सब क्वेश्चन बॉक्स मध्ये का आउट ऑफ बॉक्स मध्ये लिहायचं, इकडे लिहिला तरी चालेल, इथं आउट ऑफ बॉक्सच्या बाहेर लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. इथं तुम्ही मेन क्वेश्चन लिहा आणि इथं बाहेर बाण करून सब क्वेश्चन लिहू शकता. रोल नंबर इन फ्रॉम अँड आन्सर एकच पेन लिहायचं का. हा, त्या ठिकाणी काय करा, तुम्ही एक ब्लॅक पेन सोबत राहू द्या. जर गरज पडली तर ब्लॅक पेन वापरा, नाहीतर मग कंटिन्यू आपल्या पेनाने लिहिलं तरी काय प्रॉब्लेम येत नाही. आता एक्झाम तुम्ही ब्लॅक पेन नाही लिहू शकता, ब्ल्यू पेन नाही लिहू शकता. फक्त लिहिताना काळजी एकच घ्या की पूर्ण पेपर तुमच्या एकच पेनानं कव्हर झाला पाहिजे. पेपरमध्ये पेन बदलू नका, कुठलाही वापरा, ब्लॅक वापरा, ब्ल्यू वापरा, कुठलाही वापरा, फक्त एकच पेन वापरा. एकदा क्वेश्चन टाइम
कमी एखादा क्वेश्चन टाइम कमी असल्याने सॉल्व्ह होत नसेल तर फक्त इंट्रो देऊन सॉल्व्ह करायचं का? आता बघा, काही आता लास्टला काय सिच्युएशन येते की तुम्हाला वेळ पुरत नाही, बरोबर? वेळ पुरत नसल्यावर मग तुम्हाला असं होतं की त्यावेळेस करायचं काय? तर तुम्ही काय करा, ज्यावेळेस आता तुम्हाला कळलं की आपल्याकडे वेळ नाही, तर त्यावेळेस तुम्ही प्रत्येक क्वेश्चन इथं लिहा, प्रत्येक क्वेश्चन नंबर टाका आणि त्या क्वेश्चनची एक सुरुवात तरी करा. प्रत्येक क्वेश्चनची थोडी थोडी सुरुवात तरी करून जा, किंवा त्या क्वेश्चन मध्ये जे इंग्लिश असेल तर ते इंग्लिश तरी लिहा. कळलं का? इथं इंग्लिश तरी लिहा, म्हणजे काय प्रत्येक क्वेश्चनचं नंबरिंग टाकून काहीतरी लिहा. एक एक पान लिहा, अर्ध पान लिहा. शेवटी फक्त वेळ बघा. शेवटचा जो 1 तास आहे ना, तो खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की 1 तासात तुमचे जेवढे क्वेश्चन राहिले ते सगळे क्वेश्चन तुम्हाला कंप्लीट करायचे. मग ते कंप्लीट करत असताना तुम्ही तिथं तुमचे निर्णय घेतला पाहिजे की तुम्ही प्रत्येक क्वेश्चनला किती पेज मध्ये आणि किती पॉइंट मध्ये कव्हर करणार आहे. आता माझा बी तो प्रॉब्लेम झाला होता की माझं बी ज्या लास्टचा 1 तास बाकी होता त्यावेळेस माझे भरपूर क्वेश्चन लिहायचे राहिले होते. मी सरळ चालू केलं की फक्त इंट्रो आणि आणि सोबत जे काही त्याचे पॉइंट असतील ते फक्त इंग्लिश टाईप मध्ये करत गेलो. इंग्लिश पॉइंट फक्त करत गेलो होतो तरी मार्क पडतात. आणि इंग्लिश करत असताना फक्त तिथं त्यांचं काही एक्झाम्पल असेल ते फक्त मेन्शन करा पुढे. जास्त त्याला डिटेल लिहित बसू नका लास्टला. अजून काही प्रॉब्लेम? कोणाला काय अजून क्वेश्चन विचारायचा असेल तर विचारा. ओके, सगळ्यांचे क्वेश्चन क्लिअर झालेत का? तर बघा, आता सगळ्यांचे जर क्वेश्चन क्युरीज काय डाऊट असतील ते क्लिअर झाले असतील. ओके, फक्त पेपरला जाताना टेन्शन घेऊ नका तुम्ही, बरोबर? फ्रीली पेपर द्या. सगळ्यांना एक्झामसाठी ऑल द बेस्ट. आणि मला या ठिकाणी राहुरी अकॅडमी तसंच संदीप सरांनी बोलवलं त्याबद्दल मी राहुरी अकॅडमीचे संदीप सरांचे खूप खूप आभारी आहे. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा कोणाला काही परत विचारायचं असेल तर तुम्ही मला विचारू शकता. माझा नंबर आहे 7768 89 85 89. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता. म्हणजे काही भीती वगैरे वाटत असेल तर तुम्ही करा कॉल त्यावेळेस. फक्त पेपर व्यवस्थित लिहा, कारण की एक्झाम आपली आता परत कधी एक्झाम होईल हे सांगता येणार नाहीये. त्यामुळं तुम्ही आता पेपर व्यवस्थित लिहा आणि टेन्शन सगळं काढा डोक्यातनं. टेन्शन वगैरे काही घेऊ नका. टेन्शनमुळे एकच गोष्ट होणार आहे की तुमचे पेपर चांगला जाणार नाहीये. आणि तेच टेन्शन तुम्ही घेतलं नाही तर तुमचा पेपर प्रॉपरली जाणार आहे, तुमचं सिलेक्शन होणार आहे. बाकी कंटेंट वगैरे काय नसतो. कंटेंट सगळ्यांचा एक सेम लेवलला सगळ्यांचा कंटेंट असतो. फक्त टाइम मॅनेजमेंट, क्वेश्चन सिलेक्शन, तुमची पॉझिटिव्हिटी, या गोष्टी तुमच्या त्या ठिकाणी एक्झाम मध्ये मॅटर करणार आहेत. ओके ओके, चालेल. मग थांबूया का? ओके, चालेल. थँक्यू.